राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। साताऱ्यात गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी ठोस प्रयत्न करणार पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे। प्रचंड विश्वासाने माझ्या वरिष्ठांनी मला येथे पाठवले असून त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे। तो विश्वास संपादन करण्यासाठी अनेक वर्ष लागतात, त्यामुळे निपक्षपाती आणि पारदर्शक पद्धतीने काम करणे ही माझी जबाबदारी आहे। तसेच माझ्या संपूर्ण स्टाफकडून आणि टीमकडून हीच अपेक्षा आहे, असे निखिल पिंगळे यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले की मी नुकताच कार्यभार स्वीकारला असून मला जो काही कालावधी मिळेल त्या काळात जिल्हा आणि तेथील नागरिकांसाठी अधिकाधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न राहील। 5, 10, 20% नव्हे तर शक्य तितका सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। गुन्हेगारी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्यावर नियंत्रण ठेवणे ही प्राथमिकता राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मी येथे येण्यापूर्वी जिल्ह्याचा सखोल अभ्यास केला आहे। सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीचा पॅटर्न वेगवेगळ्या भागानुसार बदलतो। औद्योगिक क्षेत्र असलेल्या MIDC परिसरात वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी दिसून येते, तर ज्या भागात लोकसंख्येची घनता जास्त आहे तेथे गुन्हेगारीचे स्वरूपही वेगळे आहे, असे त्यांनी नमूद केले। तसेच सातारा शहर, मान तालुका यांसारख्या विविध भागातील गुन्हेगारीचे स्वरूप वेगळे असल्यामुळे त्यानुसार उपाययोजना आखल्या जातील, असे त्यांनी सांगितले। गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी काम करणाऱ्या टीमला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन दिले जाईल। सर्व घटकांकडून मिळणाऱ्या इनपुटला मोठे महत्त्व असेल, असेही ते म्हणाले। सबस्क्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।